यांची 105वी जयंती आणि त्यानिमित्त जमलेले सर्व समाज बांधव आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सरपंच साधनाताई पवार, तसेच आमचे गावचे पोलीस पाटील देवराजी चोथमल, तसेच आपल्या आरोग्य कर्मचारी आणि उपसरपंच चेतन भगत, तसेच प्राध्यापक सुभाषरावजी पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगत, तसेच आपले ग्रामपंचायतचे आजीबाजी पदाधिकारी सदस्य जाधव साहेब आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे चांगल्या पद्धतीनं दरवर्षी आयोजन करतात सर्व। तर उपस्थित बांधवांनो, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या 25 वर्षामध्ये प्रत्येक समाजाला, आपल्या भारतामध्ये हजारो जाती आहेत, उपजाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत आणि या 25 वर्षामध्ये एक आपल्याला बदल असा दिसून येतो की प्रत्येक समाजामध्ये जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या जयंत्या फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होत आहेत। प्रत्येक समाजामध्ये म्हणजे काही धनगर समाजामध्ये असतील, काही मराठा समाजामध्ये असतील, असे जे वेगवेगळे माळी समाजामध्ये असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, तर हे असं का घडत आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलं त्यानंतर आता हलाखीच्या परिस्थितीतून लोक समोर आलेले आहेत आणि थोडीशी परिस्थिती चांगली झालेली आहे आणि या मागे सर्वात महत्वाचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार। छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, ही दोन माणसं मराठा समाजामध्ये जन्मली आणि मराठा समाज जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मराठा कुणबी समाज या महापुरुषांचा किंवा या व्यवस्थेचा विचार करणार नाही आणि अभ्यास करणार नाही, तोपर्यंत समाजाला कोणतीच दिशा मिळणार नाही। आणि या 20-25 वर्षांनी मोठा भाऊ म्हणून मराठा कुणबी समाजाने एक पाऊल उचललं आणि त्यांनी एक संघटित होऊन हा विचार मांडला। आता संघर्ष असतोच, म्हणजे शोषक आणि शोषित यांच्यामधला संघर्ष हा चालत आलेला आहे पिढ्यानपिढ्या। आपल्या घरात सुद्धा, भावकीत सुद्धा हा संघर्ष असतो आणि आपला विकास करण्यासाठी आणि आपलं दुसऱ्यासोबत वर्चस्व राहण्यासाठी अशा दृष्टिकोनातून हे संघर्ष होत असतात। हा लढा पूर्वीपासून चालू असतो, न्याय अन्याय ह्या गोष्टी पूर्वीपासून चालत असतात, परंतु याला वाचा फोडण्याचं काम शिवराज फुले, शाहू आंबेडकर ही जी विचारधारा आहे आणि एक त्यालाच पॅरलल अशी दुसरी विचारधारा असते त्याच्या विरोधामध्ये, म्हणजे ती विचारधारा म्हणजे आपणच असतो, आपला एक भाऊ या विचारात असतो आणि एक भाऊ या विचारात असतो, दोघा भावामध्ये संघर्ष असते। तर हा वर्चस्वाचा संघर्ष असते, परंतु न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या विचाराचीही माणसं प्रत्येक समाजामध्ये असतात। अगदी ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा काही सामाजिक विचारवंत होऊन गेलेले आहेत। मराठा समाजामध्ये सुद्धा शाहू महाराज असतील, अण्णासाहेब पाटील असतील, त्यानंतर आता सुद्धा ते कोल्हापूरचे छत्रपती महाराज जिवंत आहेत। तर हे सामाजिक लढे चालू असतात। तर त्यापैकी अण्णाभाऊ साठे मातंग समाजामध्ये जन्मलेले, सांगली येथे वाटेगावला 1 जुलै 1920 ला त्यांचा जन्म झाला आणि 18 जुलै 1969 ला त्यांचा मृत्यू झाला। पण त्यांची न शिकलेला माणूस, शिक्षणात परिस्थिती खूप गांजलेली होती, शिक्षण मिळालं नाही, पण तरी स्वतः शिक्षण घेऊन ज्या माणसाने रशियापर्यंत जाऊन आपले पोवाडे सादर केले, 35 कादंबऱ्या लिहिल्या, 14 लोकनाट्य लिहिले, 11 पोवाडे लिहिले आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांचे विचार त्यांनी वाचले। आणि हे त्यांनी का केलं असेल? तर त्यांनी नुसते मातंग समाजासाठीच केलं का ते? तर नाही, अण्णाभाऊ साठे यांनी या सर्व म्हणजे शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांचा विचार त्यांच्या डोक्यात होता आणि सर्व समाजाला, जे पिचलेले गांजलेले समाज आहेत या सर्वांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्यांची नाळ जुळते आणि त्यांनी असा सामाजिक लढा दिला। पण तो वैचारिक लढा दिला, त्यांनी काय कोणतं आंदोलन करून कोणाचं काही नासधूस केली नाही, काही कुठे जाऊन भानगडी केल्या नाहीत, समाजाला विचार दिला। आणि म्हणून आज अण्णाभाऊ साठेची जयंती मराठा कुणबी समाज सुद्धा मोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या थाटाने ते सहभागी होतात आणि साजरी करतात। हा विचार एक मोठा भाऊ म्हणून, आणि आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा म्हणतात, कारण महाराष्ट्रामध्ये जरी संख्येनं जातीनं आपला संख्येनं मोठा समाज असला मराठा कुणबी समाज, तर या समाजाने नेहमी, या समाजातल्या काही विचारवंतांनी नेहमी खालच्या समाजाचा विचार केलेला आहे आणि त्यांच्या सुद्धा समाजामधून
गुणवंत आणि शिकलेल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी तर खूप लढा दिलेला आहे, वसतिगृह काढलेले आहेत आणि आजही ते लढे त्या समाजामधून चालू आहेत. मग आता अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमधून आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या विचारावर आपण सुद्धा जर कोणी समाजामध्ये असे लोक जर समोर येत असतील तर त्या लोकांच्या विचाराशी आपण हे केलं पाहिजे. परंतु एक पाटलांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, हे कधी शक्य आहे. या विचारावर जर चालायचं असेल, जयंत्या तर आपण साजऱ्या करणार, अनेक कार्यक्रम होतात आपल्या जाती धर्मामध्ये, परंतु हा कार्यक्रम, जयंतीचा कार्यक्रम, कोणत्याही समाजातल्या महापुरुषाच्या जयंतीचा कार्यक्रम फार महत्वाचा असतो. कारण आपला इतिहास आपल्याला माहित पाहिजे. इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडू शकत नाही असं म्हणतात आणि हे जयंत्या व्हायलाच पाहिजे. परंतु या प्रत्येक जयंतीमधून आपण काय शिकायला पाहिजे, यांनी जे सांगितलेला मुद्दा आहे की व्यसनाचा, की आपण शिक्षणाकडे वळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर कुणाला जर आपल्यावर अन्याय करू द्यायचा नसेल आणि आपल्यालाही दुसऱ्यावर अन्याय आपल्या नवीन पिढीला करू द्यायचा नसेल तर आपल्याला त्यासाठी व्यसनापासून दूर लावावं लागेल. शिक्षणाची व्यवस्था आहे, चांगल्या पद्धतीचं शिक्षण जागोजागी उपलब्ध आहे, वसतिगृह आहेत, वसतिगृहातल्या फी माफ्स आहेत, परंतु तो मार्ग मिळण्यासाठी आपल्याला शिक्षण आवश्यक आहे, मार्गदर्शन आवश्यक आहे. परंतु मुलगा किंवा मुलगी घरात हुशार आहे पण आई वडील आर्थिकदृष्ट्या गांजलेले आहेत आणि ते कशामुळे, आज एवढ्या सुविधा असताना सुद्धा वडील जर दारू पित असतील आणि त्याचा जर मुलावर, लेकरावर परिणाम होत असेल आणि तो हुशार विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत असेल. आज एक धनगर समाजाचा मुलगा बिरदेव नावाचा कलेक्टर झालेला आहे, देशामध्ये 551 वरची रँक आलेली आहे. म्हणजे बुद्धी आपल्याला नसते, एखाद्या समाजानं असं गृहीत कधी धरायचं नसते की आपण कष्टकरी हवा, अमुक हवा आणि आपल्याला म्हणजे आपल्यात बुद्धी कमी असते. बुद्धी ही प्रत्येकाला सारखीच असते, फक्त त्याला चालना देणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करायला पाहिजे, जर समाजातली मुलं आहे की आपण आपला जो वेळ आहे 24 घंट्यामध्ये, आता आम्ही ज्यावेळेस इथं आलेलो आहोत, या गावातलं वातावरण बघतो, त्या गावात सामाजिक जे सौहार्द आहे, या गावामध्ये जे सामाजिक एकता आहे ती अशी बऱ्याच गावामध्ये दिसून येत नाही. अनेक गावामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे विचाराचे लोक असतात, परंतु या गावामधला जो मुख्यत्वे परवा आणि मोठा मराठा समाज आहे, त्या समाजाची माणसे प्रत्येक जयंतीला उपस्थित राहतात आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात, सगळ्या समाजाला समजावून घेतात. त्यांच्या अशा एवढं चांगलं सभागृह आणि एवढं चांगला परिसर असा अण्णाभाऊ साठेसाठी अजून तरी मला दिसत नाही कोणा गावामध्ये. आजी माझी असतील, आताचे सरपंच असतील, या गावचा एक दृष्टिकोन आहे आणि एकमेकासोबत राजकारण जरी असेल तरी एकमेकासोबत जो वागण्याचा जे हे आहे, वागणूक आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारची मला इथं अनुभवास आलेली आहे. आणि म्हणून अशा गावामध्ये आपल्याला नक्कीच सामाजिक विकास साधण्याची संधी आहे, परंतु त्यासाठी आपल्या मुलांना या विचारातून शिक्षणाकडे कसं नेता येईल आणि चांगल्या प्रकारे समाजाची निर्मिती कशी होईल. आता पहिल्यापेक्षा आता जर समाजाची स्थिती पाहिली, ह्या मुली संचालन करू लागल्या, म्हणजे यांना ही शाळेतून शिक्षणातून ही दिशा मिळालेली आहे की कुठं कुठं बोलायला संधी भेटत नाही. परंतु आज एवढे कार्यक्रम होतात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, या निमित्त एवढे सामाजिक कार्यक्रम होतात, एवढे मुलांना संधी मिळते. पहिले तरी विशिष्ट समाजाला कुठे जाण्या येण्यासाठी थोडंफार आभागी वाटायचं, त्याला संधी मिळायची नाही. परंतु आज कोणत्याही समाजातल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला वाशिम सारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी असे मोठे कार्यक्रम होतात. युट्यूब आहे, या सगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती होती आणि आपल्याला चमकण्याची संधी मिळते. वक्तृत्व म्हणून आज ओबीसी समाजाचा अमोल मिटकरी नावाचा मुलगा नुसत्या भाषणाच्या जोरावर, महापुरुषांच्या विचारांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये गाजला आणि एका पक्षाने त्या माणसाला उचलला आणि डायरेक्ट विधानसभेत आमदार करून टाकलं. म्हणजे एवढी ताकद या विचारात आहे. याच्या परस्पर विरोधी विचारही लोक पेरतात, परंतु त्याच्यामध्ये सामंजस्य ठेवून शेवटी आपण एकच आहोत, एकाच आईची लेकरं आहोत आणि संघर्ष असतो, आर्थिक संघर्ष असतो, सामाजिक संघर्ष असतो, समाजामध्ये प्रतिष्ठा. परंतु आज बऱ्याच अर्थानं परिवर्तन झालेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे विचार, जे गोष्टी संसदेत कोणाची मांडायची किंवा विधानसभेत मांडायची हिंमत होत नव्हती, आज त्या सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, सामाजिक आर्थिक समता यावर निर्णय होत आहेत, शासन निर्णय येत आहेत राज्य सरकारचे. आता GR येत आहेत मुलींसाठी फ्री शिक्षण, म्हणजे गरीबाची मुलगी असली पैसे भरायला पैसे नाही तर मुलींसाठी फ्री शिक्षण आहे. म्हणजे कितीही मुलगी आपण आता शिकवू शकतो, मजुरी करणारा मुलगा सुद्धा, माणूस सुद्धा शिकवू शकतो.
तर या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्या गावात व्हायला पाहिजे. नुसती जयंतीच नाही तर अनेक सामाजिक विषयावर जे काही शैक्षणिक विषय आहेत यावरचे व्याख्यानं व्हायला पाहिजे. आणि समाजानं काय करायला पाहिजे तर जी नवीन पिढी आहे ही वाया जाऊ नये हेच आपल्या खरी संपत्ती आहे. आणि या नवीन पिढीवर आपले संस्कार चांगले झाले पाहिजे. यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. आणि त्यातूनच एकदा शिक्षणाची संधी मिळाली की आपोआप अस्पृश्यताही दूर होते, आपोआप सामाजिक भेदभावही दूर होतो. कारण एखादा खालच्या जातीचा माणूस जर कलेक्टर झाला आणि आमच्यासारखा जर त्याच्या हाताखाली काम करायला असला तर आम्हाला त्यांना साहेब म्हणावं लागते. म्हणजे ऑटोमॅटिक त्या माणसाबद्दल आपल्या मनात काहीच राहत नाही. म्हणजे शिक्षणातून आपोआप ह्या गोष्टी दूर होतात. हा डॉक्टर बाबासाहेबांचा अनुभव आहे. अमेरिकेतून शिकून आले, भारताची राज्यघटना लिहिण्याची संधी त्यांना दिली. तर हा जो विचार आहे हा विचार आपण टिकवला पाहिजे. आणि आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, वस्ताद लहुजी साळवे असतील, असे जे महापुरुष आहेत त्यांचे पुस्तकं वाचले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये विविध जाती धर्म पंथ या सगळ्यांचा आपण आदर करून प्रत्येकाला थोडा थोडा वेळ जरी दिला, आपण प्रत्येकाच्या एकमेकाच्या कार्यक्रमात जर आपण सहभागी झालं तर, आणि मुळात मातंग समाज तर हा हिंदू मधलाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 अगोदर कोण होते? हिंदूच. आणि गौतम बुद्धही कोण आहेत? इथलेच आहेत. म्हणजे या भारतातलंच ते मूळ आहे सगळं. तर अशा प्रकारे फक्त याच्यामध्ये कसं आहे, सामाजिक जे संघर्ष झालेले आहेत काही पूर्वीच्या काळामध्ये, आणि त्यामुळे काही जे समाज पिचत पडलेले होते त्यांना या महापुरुषांनी संधी दिलेली आहे. आणि महापुरुषांचे विचार हे अमर असतात, ते चिरकाल टिकणारे असतात. संतांचे सुद्धा विचार, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, नामदेव महाराज, वेगवेगळ्या जातीचे संत एकत्र येऊन त्यांनी पंढरपुरामध्ये दरवर्षी जे वारकरी संप्रदाय आहे तेही याच विचाराचा आहे. त्याच विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून सर्वांना न्याय दिला. कोणत्याही जातीतल्या गुणी माणसाला त्यांनी त्या ठिकाणी बसवलेलं आहे. म्हणजे ज्याला जी गोष्ट जमते त्याला स्वराज्यामध्ये ती संधी दिली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा क्रांती केली. असं महात्मा फुले माळी समाजाचे, आणि त्यांनी हा इतिहास सगळा लिहून ठेवलेला आहे. आणि तो या 20-25 वर्षामध्ये प्रकर्षाने मराठा कुणबी समाजाने वाचलेला आहे. आणि त्यावरच सामाजिक लढे, त्यातून थोड्याशा काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात, आरक्षणासारखे काही मुद्दे समोर येत असतात, त्यातून थोडेसे काही वादही होतात. परंतु या सर्व गोष्टीतून आपण सामंजस्याने जाणे आणि सर्वांना जी भाकरी आहे ही सर्वांना समान वाटप हो आणि सर्वांना समान संधी मिळो अशी जयंती मी विनंती ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी विद्यार्थ्यांच्या नवीन पिढीच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, तरच आपण अण्णाभाऊची जयंती साजरी केली असं गृहीत धरू. एवढं बोलून माझे मी दोन त्यांची भाषण मला पण खूप आवडली. जर एक प्रत्येकाने आपल्या मनात जर एक निश्चय धरला ना तर माणूस खरोखर पुढे जाऊ शकतो. जे समाज आपला पुढे गेलाच पाहिजे हेच माणसाने मनात धरलं पाहिजे. शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. या शिक्षणाच्या मार्फत कुठे ना आज जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ शकतो. जसे हे 1.5 दिवस शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे रशियात जाऊ शकतात, तर आपण तर वर्षभर शाळा शिकतो ना, आपण तर कुठे तर केलं पाहिजे. तर मला सरचं खरंच आवडले भाषण. सरांचे मी मनापासून आभार मानते. आणि यानंतर मी साधनाताई कवर यांना भाषणाला बोलवते.